निवांत आहे मी. फारसं बिझनेस मध्ये लक्ष घालत नाही मी आजकाल. हा, माझा नातूच बघतो सगळं. यश बद्दल बोलतोय मी. हा, तू भेटच त्याला एकदा. तुला तरुणपणातल्या जगन्नाथ चौधरीला भेटल्यासारखं वाटेल. हा, नक्की. नातवाचं कौतुक पुराण पुन्हा सुरू झालंय का? ते जे काही बोलायचं ते आत्ताच बोलून घे म्हाताऱ्या, कारण नंतर तुला काही शब्दच उरणार नाहीयेत ना. कारण तुझ्या नातवाचा खरा चेहरा मी तुझ्या समोर आणणार आहे. समीर, अरे आज तू एकटाच? यश कुठे आहे? यश आहे ना, येतोय. काही काम होतं का? काही विशेष काही नाही. काल आपल्याकडे कोणी गेस्ट आलं होतं का हे विचारायचं. तू सांगतोयस का मला समीर की काल कोणी आलं होतं का? नाही नाही, कोणी आलं नव्हतं, पण तुम्ही असं अचानक का विचारताय? नाही, कारण काल मला इथे या टिपॉयवर हे क्लिप सापडली. पुन्हा एकदा विचारते हा, की आम्ही कोणी घरी नसताना तुला किंवा यशला भेटायला कोणी मुलगी आली होती का? छे छे, मला आणि यशला भेटायला इथे पॅलेस मध्ये कोण येणार? कारण काय आहे ना, यापूर्वी असं कधी घडलेलं नाहीये. म्हणजे तुला तर माहिती आहे समीर, आपलं घर किती टापटीप असतं, सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात. ही क्लिप, ही चीप क्लिप माझी नाहीये, मिथिलाची नाही. कमलाकर, तुला नंतर फोन करतो मी. मी काय विचारते तुला समीर, आपल्या घरी कोणी आलं होतं का गेस्ट? स्वतःला काय शेरलॉक होम समजता? What? नाही, ही डिटेक्टिव्ह काय चालली मग? ते ही क्लिप मला सापडली म्हणून मी जरा पुन्हा पुन्हा यांना विचारते की कोणाची क्लिप आहे. आपल्या घरात रोज कुठं कुठतरी येत असतं. सर्वंट्स मध्ये मुली आहेत, त्यांच्या कोणाच तरी असू शकते. हे मी सांगायला पाहिजे तुम्हाला. नाही पण ही एवढं सांगूनही जर तुम्हाला डिटेक्टिव्ह करायची असेल ना, तर बाहेर जाऊन 2-4 केसेस सोडवा. म्हणजे वेळ सत्कारणे लागेल. आणि क्लिप इकडे. नाही, आय जस्ट थॉट, मला क्युरिओसिटी होती. ते म्हटलं ना. डबेवाली इथे येणार, यश तिच्याशी बोलणार, बरोबर ना? हो, ठरलं होतं. हा काय प्रकार? नाही, ही हेअर क्लिप जी आहे ती नेहाची असू शकते, पण काय नालायकानो, माझ्या सौजन्याचा गैरफायदा घेतला तुम्ही. नाही नाही आजोबा, तुम्ही समजता त्याचं खरंच काही नाहीये. बाकी सगळं समजून मी, पण माझ्या घराची असली स्थिर चालणार नाही, सांगतो मी तुला आत्ताच. यशला बोलो, ताबडतोब यशला बोलो. आजोबा, तुम्ही एवढे नका ना हाय भरू. असं काही झालेलं नाहीये. आणि तुमचा नातू यश त्या नेहाशी साधं बोलायला सुद्धा घाबरतो. मग ही तिची वस्तू इथं कशी आली? आजोबा, त्याच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे. हे बघा, काल इथे कोणी नसताना नेहा येणार हे ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे ती आली सुद्धा. तिच्याबरोबर ती शेफाली आली. कसा बसा मी यशला एकांत मिळून दिला. इतक्यात सिमी काकूचा फोन आला की मी ताबडतोब घरी येते. असं म्हणल्यानंतर गोंधळ झाला ना सगळा. मग त्यांना त्या घाई गडबडीत तिथून जावं लागलं. मग त्या गडबडीत ही क्लिप इथे राहिली असेल, दुसरं काय आता. स्टोरी चांगली आहे, मला पटलेलं नाही. मी जेन्युअनली सांगतोय. आणि तुम्हाला पटत नसेल तर वेगळे शब्द नाहीयेत माझ्याकडे आता पटवून द्यायला. द्या ती क्लिप इकडे. अरे, तुम्हाला सांगतोय तरी पटत नाही. गाईज, काल ना तुम्ही पॅलेस मध्ये हवे होता. म्हणजे काल जेव्हा आम्ही पॅलेस मध्ये अशी एंट्री केली ना, तर यश सर आमच्या समोर आणि म्हणतात कसे, हाय नेहा, हाय शेफाली, कसे आहात तुम्ही? अरे तुम्ही उभ्या का आहात? बसा ना. काय घेणार, चहा, कॉफी, ज्यूस वगैरे? सॉरी, आज आमच्या सगळ्या स्टाफला सुट्टी आहे, बट डोंट वरी, मी आहे ना. कॅन यू इमॅजिन, यश सरांनी स्वतः आम्हाला पाणी आणून दिलं आणि मी ज्यूस मागताच ना, त्यांनी स्वतः ज्यूस बनवून दिला मला. खरं सांगतेस? हो ना. काल जे यश सर आम्ही पाहिलं ना, ते रोजचे यश सर नव्हतेच. ते आपल्या घरातलं कोणीतरी असावं ना, असे वागत होते काल आमच्याशी. यालाच म्हणतात डाऊन टू अर्थ असणं. यालाच म्हणतात समोरच्याला रिस्पेक्ट देणं. आणि यालाच म्हणतात समोरच्याची काळजी घेणं. बरं मला सांग, आपल्या ऑफिस मधल्या स्टाफला एवढं कोणी इम्पॉर्टन्स देतं का? काय काय चाललंय काय तुमचं? काम करायचं सोडून गप्पा कसल्या मारताय? सर हो, मी यश सरांबद्दल सांगते या सगळ्यांना. बरं. यश सर आपल्याला ऍज अ बॉस माहितीच आहे, पण ते माणूस म्हणून कसे आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे?
आता यश सरांबद्दल मी पामरानं काय बोलावं ना? ते बरोबरच आहे म्हणा. हा? काही नाही. त्यांच्या समोर आपण सगळेच पामर आहोत. साक्षात देव आहेत ते, देव. बघा ना, आता एवढ्या 500 कोटींचे मालक, पण जराही ॲटिट्यूड नाही. खरंच आहे सर, म्हणजे ते एवढे श्रीमंत आहेत पण तरी किती डाऊन टू अर्थ आहेत यार. सिरियसली यार, त्यांच्यासारखा माणूस आपला बॉस आहे म्हणून मी पण स्वतःला खूप नशीबवान समजते. यश सरांबद्दल अजून बोलायचं झालं ना तर खूप बोलता येईल. आपलं ना चुकलंच. काय चुकलं आपलं? आपण हा प्लॅनच नको करायला हवं. असं वाटत असतं नाही आपण प्लॅन केला तर का केला? कारण आपल्याला काही शक्यता दिसत होत्या की हा प्लॅन कुठेतरी वर्क होईल आणि काहीतरी चांगलं घडेल. बरोबर? मला सांग, तरी सुद्धा हे सगळं का बरं फिसकटलं? बिनबुलाई मेहमान ती शेफाली आली ना, तिथून प्लॅन फिसकटायला सुरुवात झाली. एक्झॅक्टली माय पॉइंट. हा सगळा विचार तुला करायला नको का की नेहा येणार, मग तिच्याबरोबर तिचं शेपू शेफाली पण तिकडे येऊ शकते, मग ती आली तर काय होईल? आपण जसं बिझनेसमध्ये प्लॅनिंग करतो, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, लॉस झाला तर काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण बिझनेसमध्ये करतो. तर प्लॅनिंग करताना इकडे तू का नाही केला? मला स्वप्न पडायला हवं होतं की शेफाली येणार आहे. ऑब्व्हियसली तुला स्वप्नच पडायला हवं होतं की आपण हा प्लॅन करतोय, नेहा येणार आहे, शेफाली येऊ शकते, आली तर मी काय करू? मी तिला बाहेर घेऊन जाऊ का? अजून काय करू का? तिला कुठे घेऊन गेलं तर वॉशरूम पर्यंत घेऊन गेला. आणि सिम्मी काकू पण आली. कशी आली सिम्मी काकू? म्हणजे जे जे काही म्हणून या प्लॅन मध्ये चुकीचं घडलंय ते सगळं माझ्यामुळे. हो ठीक आहे, नाही आला माझ्या लक्षात. ते सिनेमामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट असतो ना, तो हिरोच्या बाजूने तर असतो खरा, पण हिरो त्यालाच त्रास देतो का? तर त्याचं काहीतरी चुकत असतं. हिरोईनच्या नजरेत तो विलनच असतो का? त्याचं काहीतरी चुकत असतं. तुमच्या दोघांच्या नजरेत मी विलन आहे. बरं हे कमी पडलं, आजोबा मला तिकडे शाळा घेतात माझी. राहिली सायली सिम्मी काकू, तिने विचारलं आजोबांसमोर, बाबा त्याला विचारा ही क्लिप कुणाची आहे, आपल्या घरी कुणी गेस्ट आली होती का बाबा, विचारा त्याला. सगळे मला बोलतात. मग चुकीचं बोलतात ते, बरोबर बोलतात. तू पण त्यांचीच बाजू घे रे यश. बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना झालाय माझा. काही दिवाना वगैरे झालेला नाहीये. ओके, उगाच सिंपती घ्यायचा प्रयत्न करू नको. जस्ट एक्सेप्ट द फॅक्ट की तुझा प्लॅन बोगस होता. इट वॉज अ रबिश प्लॅन. माझी चूक झाली. ते क्लिप वाजवणं बंद करा, माझ्या डोक्यात चाललंय ते. तू डोक्यात जातोयस माझ्या. आणि क्लिप नेहाची यायला काय बोल नको, कळलं? समीर क्लिप दे. नाही देणार मी. समीर ऑफिस आलंय, क्लिप दे. मी तुला तेच सांगतोय, ऑफिस आलेलं आहे आता. नेहा भेटेल ना, प्रत्यक्ष बघ ना तिला. क्लिप काय बघायची तुला? आणि ऑफिस आलंय ना आता, मग कामाची चर्चा कोण करणार? UK वरून आपल्याला परवा मेल आली, त्याच्याबद्दल काही विचार केलायस का तू? क्लिप दे, क्लिप दे. आणि ऐक, आय एम सॉरी यश, माझी चूक झाली, मला माफ कर. सगळं ऑफिसमध्ये बोला. तेच म्हणायचंय मला तुला. आय एम सॉरी, माझी चूक झाली, मला माफ कर. इथून पुढे मी प्लॅन करताना नेहमी विचार करेन. ओके, बाय.